नमस्कार. सत्यविचारमध्ये मी शरद भोसले आपले सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये केव्हाही निवडणुका कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर म्हाळुंगे आणि करवाडी जिल्हा परिषद गटामध्ये इच्छुक असणारे उमेदवार आणि गेली काही वर्षे सरकारचे लक्ष वेधणारे येलवाडी गावचे माजी सरपंच नितीन गाडे यांच्याशी आपण खास चर्चा करणार आहोत. अर्थात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गप्पा मारणार आहोत. तुमच्या आजूबाजूचे, तुमचे जवळचे, त्यांना वाटतं की तुम्ही उभं राहा, पण या सर्व प्रक्रियेत आज तालुक्यात कुठे तुमचं नाव येत नाही, याबद्दल काय वाटतं? आता सध्या इथे कोणाचं खातं फोडलं जाईल? सर्वपक्षीय नेते मंडळींच्या संपर्कात माझे चांगले संबंध, ते सगळे चांगले माझे मित्र आहेत. पैसा नाही म्हणून निवडणूक लढवायची नाही का? नमस्कार, मी नितीन सकाराम गाडे पाटील, श्री सत्रेलवाडी माजी सरपंच आणि तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग कृती समिती अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टी खेड तालुका उपाध्यक्ष. खरं तर आपण येलवाडी गावच्या सरपंच पदाचं काम पाहिलं काही काळ. या सरपंच पदाची सुरुवात नेमकी कुठून झाली? 2012 साली ग्रामपंचायत येलवाडी निवडणूक आमची येलवाडीची जाहीर झाली. त्याच्या अगोदरीपासून मी या ठिकाणी एक शेतकरी कुटुंबातून शेती व्यवसाय करत असताना आमच्या घरातील कुणी राजकारणामध्ये या ठिकाणी नाहीये. एक आवड म्हणून समाजाची मी गावात ये जा करत असल्यामुळे गावाची एक समाजाची आवड निर्माण झाली आणि एक तळागाळातून काम करत असताना गावामध्ये छोटी मोठी कामं केली. गावामध्ये मग लाईट लावायची असेल, स्ट्रीट लाईट असेल, ती लावून घेतली स्वतः. त्यानंतर मग ग्रामस्थांची वार्डामध्ये ज्या काय मूलभूत सुविधा लागतात ग्रामस्थांना त्या करण्यासाठी मग छोटी मोठी कामं करत गेलो आणि करत गेल्यानंतर मग निवडणूक 2012 साली डिक्लेअर झाली ग्रामपंचायत. ही कामं तुम्ही त्यापूर्वी केलेली आहेत? ही कामं अगोदर मी केलेली आहे. नंतर मग गावामध्ये काम चांगलं करत असल्यामुळं वार्डातील काही आमचे नातेवाईक, ग्रामस्थ, बंधू भगिनी त्यांनी सांगितले की तुम्ही पूर्ण सरपंच पूर्ण 2012 ते 2017 पर्यंत पूर्ण कार्यकाळ पूर्ण सरपंच म्हणून मी त्या ठिकाणी राहिलो आणि बॉडीतल्या सर्व सदस्यांना घेऊन त्या ठिकाणी गावाचा विकास करण्याचा प्रयत्न केला आणि चांगला विकास केला. ही समाज कार्याच्यावर तुम्हाला लहानपणापासून प्रेरणा कुठून मिळाली, नेमकी कशी मिळली? प्रेरणा म्हणजे आता मी शेतकरी कुटुंबातूनच आहे आणि त्यानंतर मग आमचे नातेवाईक, आमचे दाजी उद्धवराव शेलार आणि त्यांचे दाजा मावळ तालुक्याचे माजी आमदार दिगंबर दादा भेगडे साहेब. बरोबर, त्यावेळेस ते 1998 साली मावळ विधानसभेचे आमदार होते. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून म्हणले मग तुमच्या मेवण्यांना या ठिकाणी गावामध्ये घ्या, म्हणले काम करतोय, ग्रामस्थांचं काम करतोय, त्याची आवड आहे, आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये घ्या म्हणले. मग त्यावेळेस मी गावामध्ये भारतीय जनता पार्टी शाखा माननीय आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली शाखा खोलली येलवाडीमध्ये. तेव्हापासून आजपर्यंत शाखेचं एकनिष्ठ काम करतोय भारतीय जनता पार्टीचं. जवळजवळ 20-25 वर्ष, 25-26 वर्ष होत आली आता एकनिष्ठ काम करतोय. एकनिष्ठ. तुम्ही खूप संघर्षाच्या परिस्थितीतून इथपर्यंत आले. आपला दृष्टिकोन कसा आहे आणि कार्यशैली कसा परिणाम होतो गरिबीतून आल्यानंतर आपल्या? नाही तर गरिबीतून आल्यानंतर तसं म्हणलं तर सर कसं आहे, तुम्हाला समाजामध्ये काम करायचं असेल लोकशाहीमध्ये तर तुम्हाला काम कराय तशी काही अडचण येत नाहीये. गरीब असो श्रीमंत असो, जर तुमचं ध्येय असेल की समाजाचं काम करायचंय, लोकांशी तुम्हाला प्रामाणिक राहायचंय आणि लोकांना ज्या मूलभूत सुविधा तुम्हाला द्यायच्या ते देण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी काम केलं तर लोक तुम्हाला स्वीकारतात. असं काही नाही की तुम्ही गरीबातून आले म्हणून तुम्हाला जनता स्वीकारत नाही. जनता तरी आम्हाला स्वीकारते त्या ठिकाणी. लोकशाही हल्ली लोकशाहीचं कसं वेगळा पाहण्याचा दृष्टिकोन झालाय लोकांचा. लोकशाही म्हणजे नक्की लोकशाहीच राहिली का? निवडणुकीत पाहतोय आपण पैशाची वारेमाप मुदळपट्टी चालू आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आता होऊ शकत नाही. चळवळीतल्या कार्यकर्त्यांना आज न्याय मिळत नाही. मग आज आपण वृत्तपत्रात असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा टीव्ही चॅनलवर पाहतोय, त्या बाबतीत काय मत आहे आपलं? आता तसं बघितलं तर लोकशाहीला आहे ना घातक होत चाललेलं आहे. ज्यांचे समजा आता जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, प्रत्येक पक्षाचे आपण घेऊया, ते तळागाळातून काम करत आहेत. वरिष्ठ नेते मंडळींचा आदेश त्या ठिकाणी घेऊन जीवन रात्र ते त्या ठिकाणी काम करत असतात. स्वतःच्या परिवाराचा किंवा स्वतःचा विचार न करता त्या ठिकाणी पक्षासाठी एक पक्षाने तुम्हाला बांधिलकी दिलेली आहे, पक्षाने एक जबाबदारी दिलेली आहे. त्या निष्ठेने वरचे नेते मंडळींचा आदेश मानून तुम्ही त्या ठिकाणी
काम करत असताय, पण ऐन वेळेला जे काही उमेदवार या ठिकाणी येतात आर्थिकच्या जोरावरती, तर ते येणाऱ्या काळामध्ये आर्थिकच्या जोरावरती येऊन येणाऱ्या लोकशाहीमध्ये निवडणुकीला धोका आहे उद्याच्या काळामध्ये, असं आपल्याला या ठिकाणी जाणवतंय. तर आता आपण या 5-10 वर्षामध्ये पाहतोय, स्थानिक स्वराज्य असेल किंवा स्थानिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील, त्या ठिकाणी पैशाचा जोर जास्त झालेला आहे. त्यामुळे जर पैशाच्या जोरावरती जर निवडणुका झाल्या आणि ते उमेदवार त्या ठिकाणी जर निवडून आले, तर येणाऱ्या काळामध्ये विकास त्या ठिकाणी होत नाहीये, कारण त्यांचा तो पिंड नसतोय विकासाचा. जे गरीब कुटुंबातून आलेत किंवा त्यांना समाजाची आवड आहे काम करायची, ते काय असं एक दिवसात घडत नाही. बरोबर. ते तळातून घडत आलेले असतात आणि त्यांना ती काम करायची आवड असते. पद असो नसो ते त्या ठिकाणी समाजाची कामं करत राहतात, हे माझं म्हणणं आहे. म्हणजे याचा अर्थ भविष्यात विकास कामांना प्रतिरोध होणार. भविष्यामध्ये निवडणुका झाल्याच्या नंतर विकासाचा स्पीड कमी होईल याच्या माध्यमातून, असं मला या ठिकाणी म्हणायचंय. पराजित समजा पैशावाले निवडून येतील किंवा सामाजिक कार्यकर्ते निवडून येतील, ती शेवट प्रत्येकाची एक इच्छा आहे जिंकण्यासाठी, हारजीत होत असती. निवडणूक म्हणले निवडणूक म्हणले की हारजीत होत असती, पण पैशाच्या वाटपामुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये विकासाला गती कमी होईल आणि गावांचा विकास त्यामुळे कमी होईल अशी माझी अपेक्षा आहे. गावचं तुम्ही प्रमुख पद भूषवलं, पंचकृषीचा पूर्ण अभ्यास, इथल्या प्रमुख समस्या नेमक्या कोणत्या आहे? समजा आपण नाणेकरवाडी ते कानेवाडी सर्वात मोठा मानला जाणारा हा आपला जिल्हा परिषद गट आहे. बरोबर, मोठा आहे सर्व. आता सध्या तरी. आणि याच्यात म्हणजे तिन्ही सामान्य जनता आहे, श्रीमंत आणि गरीब, आणि त्यात शेतकरी, औद्योगिक, म्हणजे शहरीकरण, निम शहरीकरण आणि ग्रामीण भाग, असं दोन्ही तिन्ही मिक्स. यातल्या प्रमुख समस्या नेमक्या कोणत्या, काय जाणवल्या तुम्हाला? आता माझ्या माहितीनुसार जर म्हणलं सर, तर त्या ठिकाणी नाणेकरवाडी म्हाळुंगे जिल्हा परिषद गट हा पूर्ण ह्या 7 गटापेक्षा मोठा गट आहे आणि या गटामध्ये जास्तीत जास्त कारखानदारी आहे. कारखानदारी मोठ्या प्रमाणात आहे. बरोबर. त्यामध्ये इंडस्ट्रील असेल, इतर आर झोन असेल, त्यामध्ये परत शेतकरी वर्ग आहे, आजूबाजूला पंचकृषी आहे आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे या भागामध्ये ट्रॅफिक जास्त आहे. ट्रॅफिकची समस्या फार मोठी आहे. जो आपला चाकण तळेगाव राष्ट्रीय शिक्रापूर महामार्ग आहे, अनेक वर्ष झाले या रस्त्याचं काम थांबलेलं आहे. 2011 पासून तर 2025 पर्यंत रस्त्याचं काम थांबलेलं आहे. ही एक मोठी समस्या आहे आणि त्यामध्ये लाईटचाही प्रश्न या ठिकाणी मोठा आहे. आणि MIDCतील आपले जे जिल्हा परिषद गट आहे नाणेकरवाडी, या गटामध्ये अंतर्गत रस्ते सुद्धा आहे ना अतिशय खराब झालेले आहेत. त्यामुळे महत्वाचा प्रश्न आपल्या इथे रस्त्याचा महत्वाचा आहे. रस्ते चांगले झाले पाहिजेत आणि MIDCला जी लाईट लागती, लाईट त्या ठिकाणी चांगली झाली पाहिजे. आणि इथल्या नोकरदारांचे जे ओरड आहे, ट्रॅफिक समस्या असेल, रस्ते समस्या असेल, इतर मूलभूत सुविधा सुद्धा या ठिकाणी MIDCतल्या कामगारांना आणि पंचकृषीला मिळत नाही. म्हणून या गटातील काही उद्योग व्यावसायिक बाहेर जाऊ लागलेले आहेत. बरोबर. तर त्याला कारण हीच आहेत की सर्वसाधारण कार्यकर्ता जर आज या निवडणुकीमध्ये उभा राहिला आणि त्याला जर जनतेने मतदान दिलं, सर्व मतदार बंधू भगिनी कामाच्या विश्वासावरती, तर या गटाचा नक्कीच चेहरा पालट होईल. आणि जर पैशावाल्यांना या ठिकाणी जर निवडून दिलं येणाऱ्या निवडणुकीमध्ये 2026च्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये, तर नक्कीच या गटाची जास्तीत जास्त हानी होईल आणि ती हानी झाल्यामुळे इथला रोजगार वर्ग तरुणांचा जाईल, पंचकृषीचे नुकसान होईल आणि MIDCतल्या सुद्धा नामांकित कंपन्या बाहेर जाऊ शकतात. हा एक माझा अंदाज आहे. काय पालट नेमकं म्हणजे काय? काय पालट म्हणजे जे आता मतदारांना जे चाललेलं आहे, मतदारांचा जो विषय चाललेला आहे की बा कोण ट्रिप काढतंय, कोण अन्य माध्यमातून लोकशाहीमध्ये मतदानासाठी प्रचार चालू आहे, आपल्याला त्यांना नावं ठेवायची नाहीये. पण त्यांचं जे काम चाललंय हे लोकशाहीला घातक चाललंय असं मला वाटतंय. विकासाच्या मुद्द्यावर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक व्हायला पाहिजे. काय आपल्याला नेमकं काय आलं पण या परिसरात? या परिसरात समस्या प्रमुख तुम्ही वाहतुकीची मांडली, अजून त्याचबरोबर अजून काहीतरी असतील ना? त्याप्रमाणे या ठिकाणी रस्त्याची समस्या तर फार कठीण आहे. आम्हाला इथं तासन तास लागतात इथं 5-10 किलोमीटर यायला, त्यामुळे रोजचाच आम्हाला त्रास होतो नागरिकांना. या महामार्गावरती 5 वर्षामध्ये जवळजवळ आपण पाहिलं तर जवळजवळ 400 ते 500 लोकांचा मृत्यू झालाय. त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाल्यात, हजारो लोकांच्या हातपाय मोडल्यात, त्यामुळे त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाल्यात आणि अनेक कंपन्या या ठिकाणी रस्ता नसल्यामुळे निघून गेलेल्या आहेत. कायापालट करायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी नक्कीच जे उमेदवार आहेत, काम करणारे उमेदवार आहेत, ते कुठल्याही पक्षाचा असू द्या, त्यांना या ठिकाणी जनतेने मतदान दिलं पाहिजे. आणि जे मतदान दिल्यानंतर तो ज्या ठिकाणी उमेदवार निवडून येईल, तो निवडून आल्याच्या नंतर मग या ठिकाणी कायापालट होईल असं मला वाटतंय. पण आता जर आपल्या MIDCची परिस्थिती बघितली तर अतिशय दुर्मयी अवस्था आपल्या MIDCची आहे, नाणेकरवाडी म्हाळुंगे जिल्हा परिषद गटाची. वाहतुकीचा विषय वारंवार निघतोय आपल्या चर्चेत. आपण कृती समितीचा अध्यक्ष म्हणून काम पाहता, तुमच्या कृती समितीची प्रमुख मागण्या काय आणि नेमकी काय कारणे? तुम्ही जे वेळोवेळी आंदोलन केली त्याची कारणे काय?
कृती समितीच्या माध्यमातून आम्ही 2020 साली आम्ही कृती समिती तळेगाव चाकण महामार्ग कृती समिती रजिस्टर केली. रजिस्टर केल्याच्या नंतर त्याच्या अगोदरपासून मी 2015 सालीपासून या ठिकाणी तळेगाव चाकण रस्त्याच्या माध्यमात मी आंदोलन करतोय. 2015 साली देव फाट्यावरती मी रास्ता रोको आंदोलन केलं होतं. त्यावेळेस आंदोलन करत असताना पीडब्ल्यूडी विभागात राज्य महामार्ग उत्तर विभागाचा हा रस्ता होता. त्यावेळेस त्यांनी आंदोलन केल्यानंतर तो रस्ता दुरुस्त केला. पण तेव्हापासून या रस्त्याचा विषय असाच पेंटिंग पडलेला आहे. मग कृती समितीच्या माध्यमातून आम्ही आमच्या 10-12 जणांनी एक टीम हे तयार केली, कृती समिती सदस्य तयार केले आणि रजिस्टर आम्ही समिती तयार करून वेळोवेळी या ठिकाणी आम्ही प्रशासन असेल, पीडब्ल्यूडी विभाग असेल, दक्षिण विभाग असेल किंवा राष्ट्रीय महामार्ग असेल, त्या माध्यमातून आम्ही आमचे सचिव अमित प्रवळकर सर आहेत, त्यांनी या ठिकाणी फॉलोअप घेऊन आमचे सकाळचे पत्रकार गणेश बुर्डे सर आहेत, दिलीप डोळस आहेत उपाध्यक्ष, असे अनेक आमचे 10-11 जण सदस्य आहेत. त्या माध्यमातून आम्ही हा रस्ता जेणेकरून चांगला व्हावा आणि इथल्या एमआयडीसीला इथल्या रस्त्याच्या सुविधा मिळाल्यानंतर आपला रोजगार एमआयडीसीतून बाहेर जाणार नाही आणि एमआयडीसी बाहेर न गेल्यामुळे इथला विकास चांगला होईल. रस्ते चांगले असेल तर सर्वांना रस्त्याने सुखाचा प्रवास करता येईल. या माध्यमातून आम्ही कृती समितीच्या माध्यमातून आजपर्यंत काम करतोय. अनेक आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेली आहेत. हे आंदोलन करत असताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणीला सामोरं जावं लागलं? त्याचबरोबर लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांचं काय सहकार्य लाभलं? म्हणजे प्रतिसाद कसा होता त्यांचा? आता आंदोलन घेत असताना आम्ही सर्वप्रथम निवेदन द्यावं लागतं. निवेदन त्या ठिकाणी ज्या विभागामध्ये हा रस्ता येतो त्या रस्त्याच्या संबंधित खात्याला आम्हाला निवेदन द्यावं लागतं. त्यांना निवेदन दिल्यानंतर 4-5 दिवस अगोदर आंदोलनाच्या तारखेच्या अगोदर स्थानिक पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी पत्र द्यावं लागतं. पत्र दिल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी त्यांच्या नियमाप्रमाणे ते आम्हाला पत्र देत असतात किंवा तुम्ही नियमात राहून आंदोलन करायचं, आमचं सहकार्य तुम्हाला त्या ठिकाणी राहील. त्यामुळे प्रशासनाचं आम्हाला सहकार्य आतापर्यंत राहिलेलं आहे. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून बी आम्हाला सहकार्य राहिलेलं आहे. पण लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जेवढा ह्या रस्त्यावरती किंवा विकासावरती जे काम व्हायला पाहिजे ते असं म्हणावं असं होत नाही असं आम्हाला या ठिकाणी वाटतंय, वारंवार जाणवत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी या रस्त्याच्या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे हे आमचं म्हणणं आहे. हे झालं प्रशासकीय कामाबद्दल तुमचं, पण मुख्य अडचणी काय आल्या असं ना? अशी मोठी आंदोलन करण्यामध्ये अडचणी येतात ना, काम करत असेल किंवा आंदोलनच नाही, बाकीच्या तुम्ही मागण्या वेळोवेळी चालू असतात. कृती समितीच्या कामातून तुम्ही काही विविध मागण्या चालूच आहे तुमच्या, त्यात काहीतरी समस्या येतच असेल ना? आता कृती समितीच्या माध्यमातून अनेक वेळा आम्हाला त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांची संघर्ष बी करावा लागतो. ते ओढवडीचे निवेदन दिल्यानंतर समजा निधीची मागणी असेल आमची किंवा मूलभूत सुविधा, मग साईट पट्टी असेल, ड्रेनेज लाईन असेल साईटनी किंवा सिग्नल व्यवस्था असेल ती बंद पडलेली असते, त्या माध्यमातून आम्ही निवेदन देत असताना ते आम्हाला म्हणतात आमच्याकडे निधी उपलब्ध नाहीये, रस्ता करण्यासाठी साईट पट्टी करण्यासाठी निधी नाहीये, शासकीय मान्यता नाही. त्यामुळे मग आम्हाला त्यांच्याशी थोडंसं कडक शब्दात बोलावं लागतं त्यांच्याशी. मग आम्हाला काही वेळेस ते उडवडीची उत्तर बी देत असतात. मग उडवडीची उत्तर दिल्यानंतर आम्ही लोकशाही मार्गाने त्यांच्या विरोधात आंदोलन करतो. मग आंदोलन केल्यानंतर त्या ठिकाणी ते जागा येतात आणि व्यवस्थित काम करतात. हे आम्हाला अडचणी अशा जाणवतात. त्या सर्व अडचणी मात करण्यासाठी लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही त्यांना जागेवरती आणून कामं करून घेतो. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही उपोषण करता. त्या उपोषण करत असताना पंचक्रोशीतील लोकांवर किंवा मानवी जीवनावर काय परिणाम होतो का, किंवा समाजकारण लोकांना किंवा प्रशासनावर याचे परिणाम काय आले? तुम्ही उपोषण केले त्यावेळेस तुम्हाला काय जाणवलं असं? आता सर्वप्रथम आम्ही उपोषण केलं होतं आमच्या जो तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या विकास आराखड्यातून श्री क्षेत्र देवगावच्या बाजूनी 2 बायपास काढायचे होते. ते 2 बायपास काढायच्या वेळेस शेतकऱ्यांच्या जमिनी या ठिकाणी प्रशासनाने घेतल्या. त्यावेळेस इंद्रायणी नदीवरील गाथा मंदिरेच्या पश्चिम बाजूला जो ब्रिज आहे त्या ब्रिजचं काम अनेक वर्ष थांबलं होतं. ते काम थांबल्याच्या नंतर मग प्रशासनाला आम्ही निवेदन दिलं की हा पूल बरेच दिवस 6-7 वर्ष झालं थांबलाय, तुम्ही भूसंपादन केलंय. जे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या यात्रा होत असतात, तुकाराम महाराज बीज असते, त्याचप्रमाणे कार्तिकी वारी असते आणि आषाढी वारी असते पंढरपूर. त्यावेळेस वारकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचं भूसंपादन करून तो रस्ता केला. तर ते पूल 6-7 वर्ष झालं थांबला होता काही शेतकऱ्यांच्या किरकोळ अडचणीमुळे. त्यावेळेस आम्ही सर्वप्रथम आमरण उपोषण केलं. मान्य तहसीलदार साहेब असतील खेड आणि प्रांत साहेब असतील त्यांना निवेदन दिलं, पोलीस स्टेशनला निवेदन दिलं. आणि ते आंदोलन केल्यानंतर आम्हाला जाणवलं की त्यावेळेस प्रशासन म्हणते की तुम्ही आंदोलन करू नका, आम्ही तुमच्या मागण्या मान्य करतो, तुम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू नका, उपोषण करू नका, तुम्ही उपोषण सोडा आमच्या विनंतीला मान देऊन. पण ते करता असताना आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन जर आंदोलन सोडलं तर त्या जी मागणी आमची ती प्रमुख मागणी होत नाहीये ती अशीच राहते.
म्हणून त्यावेळेस आम्ही आंदोलन सोडलं नाही. आंदोलनाला आम्ही उपोषणाला बसलो संत वाघिणी माता मंदिरामध्ये. आणि तो त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं की तुमचं एक 6 महिन्यामध्ये पुलाचं काम चालू होईल. आणि त्यानंतर मग आंदोलन आमचं यशस्वी झालं. 6 महिन्यानंतर तो पूल झाला. प्रशासनाने तो पूल आज चालू केलेला आहे. इथे आमचं पहिलं आंदोलन यशस्वी झालं. त्या लढ्याला तुम्हाला यश आलं आणि ग्रामस्थांचाही त्या ठिकाणी, पंचकृषी आणि शेतकऱ्यांचाही त्या ठिकाणी चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला. आता अनेक वर्ष तुम्ही सामाजिक कार्यात काम करतात. आता अविस्मरणीय एखादा क्षण आहे का की तो कायम तुमच्या लक्षात राहू शकतो, डोळ्यात सुवर्ण क्षण? सामाजिक कार्याच्या लढ्याला तुम्हाला मोठं यश आलं. सुवर्णक्षण आता जर म्हणायचं म्हटलं ना, आता एक 18 ऑगस्ट 2025 रोजी श्री क्षेत्र देवगाव ते तीर्थक्षेत्र एलवाडी हा रस्ता पूर्ण अतिशय खराब झालेला आहे. 10-12 वर्ष आले या रस्ता झाला होता. त्यानंतर पूर्ण रस्ता खराब झाला. त्यानंतर आम्ही मग आता या रस्त्याची वाट पाहिली की प्रशासन करेल. अनेक वेळा निवेदनं दिली, त्यांना पत्र व्यवहार केला, त्यांच्याशी जाऊन भेटगाठी घेतल्या. दक्षिणी बापूने असेल तो पीएमआरडी असेल, पीएमआरडीच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कोट्यातून त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून हा पीएमआरडीचा जवळजवळ 74 कोटीचा निधी या ठिकाणी या रस्त्याला मंजूर झाला होता. जवळजवळ 1-1.5 वर्ष आलं मंजूर झाला होता. पण प्रशासन त्या ठिकाणी काम करत नव्हतं. म्हणून मग पंचकृषीचे आणि सर्व एमआयडीसी या रोडने जवळजवळ 80 ते 90% वाहतूक आहे. आमचे ग्रामस्थ आहेत, पंचकृषी आहे, शेतकरी वर्ग आहे, ग्रामस्थ आहे, नोकरदार आहेत. सर्वांना या रस्त्याचा एक अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न निर्माण झाला की रस्त्याने चालता सुद्धा येत नव्हतं. मोठमोठे खड्डे होते. चाललं तरी चिखल अंगा उडायचा. रोज 5-6 जण त्या ठिकाणी रस्त्यावरती पडायचे. मग तो आम्ही पंचकृषींनी त्या ठिकाणी मग आंदोलनाचा इशारा दिला कृती समितीच्या माध्यमातून, मी आणि आमच्या गाववाल्यांनी. ते निवेदन दिल्यानंतर आम्ही आंदोलन केलं. आम्हाला त्यावेळेस प्रशासन म्हणत होतं की तुम्ही आंदोलन करू नका, तुमचं आंदोलनाला मी तुमच्या मागण्या मान्य करतो, तुम्हाला लेखी आश्वासन देतो, तोंडी देतो, पण तुम्ही बसू नका आमच्या विरोधात. बरोबर. कारण आमच्या विरोधात तुम्ही त्या ठिकाणी उपोषणाला बसले तर आमचा रिपोर्ट वर जातो आणि आमची त्या ठिकाणी प्रशासनाची हानी होते. तुम्ही बसू नका असं आम्हाला त्यांनी विनंती केल्या, पण आम्हाला लेखी आश्वासन दिलं नाही. म्हणून आम्ही त्या ठिकाणी उपोषणाला बसलो. 2 दिवस उपोषणाला बसलो त्या ठिकाणी आणि आमच्या उपोषणाला यश आलं. आणि आपल्या तालुक्याचे आमदार, लोकप्रिय आमदार बाबाजी शेटकाळे पाटील यांनी मध्यस्थी केली आणि त्या आंदोलन आम्ही उपोषण सोडलं. आणि सोडल्यानंतर आज तागायत त्यांनी त्या रस्त्याचं काम चालू केलेलं आहे. एकूण 60 कोटी रुपयाचा निधी या रस्त्याला मंजूर आहे. 6 लेनचा हा रस्ता या ठिकाणी होणार आहे. दोन्ही बाजूने 3-3 लेन आहे आणि दोन्ही बाजूने ड्रेनेज लाईन आहे 3-3 फुटाची. साईडनी फुटपाथ आहे, त्याच्यावरून वारकऱ्यांना, ग्रामस्थांना जाण्यासाठी फुटपाथ केलेला आहे. आणि मध्यभागी डिवायडर आहे, त्यामध्ये स्ट्रीट लाईट आहे आणि त्याच्यामध्ये वृक्षारोपण बी लावणार आहे. ते सर्व आज ते महत्वाचं आमचं आठवणीचं क्षण राहील की एक आमच्या माझ्या सामाजिक जीवनामध्ये एक समाजाची एक चांगली अडचण उपोषण केल्यामुळे दूर झाली. हे माझं एक महत्वाचं काम या ठिकाणी मला वाटतंय. कृती समितीतून आपण चाकण तळेगाव आणि देवफाटा ते देवगाव या रस्त्यासाठी प्रमुख मागण्या कोणत्या होत्या तुमच्या सुरुवातीपासूनच्या? चाकण रस्त्याच्या ज्या आमच्या प्रमुख मागण्या होत्या त्यामध्ये प्रामुख्याने मागणी आमची होती की हा रस्ता 2011 पासून रखडलेला आहे. पेपरला नुसत्या बातम्या येतात की हा 4 पदरी होणार, 6 पदरी होणार. तर आमच्या प्रमुख मागण्या होत्या की ह्या रस्त्याचं सर्वप्रथम रुंदीकरण झालं पाहिजे. रुंदीकरण झाल्यानंतर त्याची साईडपट्टी भरली पाहिजे. जे अंतर्गत रस्ते त्या ठिकाणी ह्या रोडला मिळतात, मेन रोड ह्या चाकण तळेगाव शिक्रापूर हायवे, कारण मुंबई ते इकडे खाली शिक्रापूरपर्यंत जातो. सर्व एमआयडीसीच्या गाड्या या रोडला कनेक्ट होतात. इकडून तळवडे देवगाव एमआयडीसी असेल, श्री क्षेत्र देवगाव हे आळंदी आहे, श्री क्षेत्र भंडारडोंगर आहे महाराजांचा. त्यामुळे या ठिकाणी वर्षभरात 12 महिने या ठिकाणी वारकऱ्यांची धावपळ असते किंवा यात्रेसाठी लोक येत असतात देशभरातून. त्यांना दर्शनासाठी ह्या रस्त्याचा फार मोठा उपयोग होत असतोय. पण हे रस्त्याची ट्रॅफिक समस्या, रस्ता अरुंद, गाड्यांचे अपघात वगैरे वारंवार होतात. म्हणून आमची प्रमुख मागणी हा रस्ता रुंद झाला पाहिजे, साईडपट्टी त्याची भरली पाहिजे, जागजागी सिग्नल व्यवस्था केली पाहिजे. तर त्या मार्गामध्ये एक शौचालय सुद्धा या ठिकाणी नागरिकांसाठी शौचालयाची सुद्धा उभारणी या ठिकाणी केली पाहिजे 10-10, 15-15 किलोमीटर वरती. एक आमची प्रमुख मागणी आहे. आणि एमआयडीसी मधून हा रस्ता खराब असल्यामुळं एमआयडीसीतून काही कंपन्या या ठिकाणी बाहेर जात आहेत. जर रस्ता चांगला झाला, त्यांना त्या ठिकाणी सुविधा मिळाल्या, लाईट मिळली, पाणी मिळलं, तर इथला नोकरदार वर्ग बाहेर जाणार नाही आणि कंपन्या बाहेर जाणार नाही. ही आमची प्रमुख मागणी या ठिकाणी होती. हा रस्ता लवकर झाला पाहिजे. बरोबर आहे. आपण अनेक वर्ष उपोषण आंदोलने केली. सेटलमेंट हा शब्द कधी आला का तुमच्या या सर्व कार्यकाळात, किंवा एखाद्या ठिकाणचं आंदोलन सेटल झालं असं कधी ऐकायला आलं आणि काय वाटलं तुमच्या मनाला?
नाही नाही, आता आंदोलन करत असताना कसं आहे, आपण समाजासाठी काम करतो निस्वार्थीपणे. निस्वार्थी काम करत असताना तशा विषय त्या ठिकाणी येत असतात की बा तुम्ही आंदोलन थांबवा, तुमच्या काय मागण्या असतील ते आम्ही मान्य करू, तुमचं काय असेल ते त्या त्यांना ठिकाणी. वैयक्तिक जीवनाशी निगडीत ते settlement. वैयक्तिक जीवनाशी काय असं काय आलं नाही विषय. आणि असं कधी ऐकायला आलं का बाहेर हे आंदोलन सेटल झालं वगैरे? विविध समाजातील विविध प्रकारात नाही, आंदोलन आता टीव्ही वरती आपण पाहतो की आता अनेक आंदोलन होत असतात. बरोबर. काही आंदोलन जे आंदोलन करते असतात शेतकऱ्यांच्या त्यांच्या बाजूने माध्यम असेल, समाजातल्या अनेक अविभाज्य भाग आहे, बरोबर. त्यांच्या बाबतीत असं घडताना पाहता का कधी की आंदोलन हे सेटल झालं म्हणून? त्यावेळी तुमच्या मनाला काय वाटतं? खरं तसं म्हणलं तर आहे ना, आंदोलन सेटलमेंट होत नसते. जे आंदोलन करतात ते करते असतात किंवा त्यांचे सहकारी असतात ते ते प्रामाणिक समाजाच्या दृष्टिकोनातून ते प्रामाणिक असतात. बरोबर. त्यांच्यावरती एक खोटे नाटे आरोप केले जातात. आता जर माणसाला आंदोलन करायचे समाजाची काही समस्यासाठी ते आंदोलन करतात, रस्त्याचा विषय असेल किंवा अनेक काही विषय असतील, त्याच्यावरती प्रत्येक जण लोकशाही मार्गाने आंदोलन करतो. त्या आंदोलनाला गाठबोट लावण्यासाठी असे छोटे नाटे आरोप होत असतात. पण मला तर असं काय अजून आठवत नाही की सेटलमेंट झालं म्हणून कुठलंही आंदोलन. आता आपण सध्या प्रामाणिकपणे ते आंदोलन करत असतो न्याय मिळण्यासाठी. आता सध्या राजकारणातील महत्वाची मिनी विधानसभा समजले जाणारे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केव्हाही लागू शकते, ही रंधुमाळी पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे. या प्रक्रियेमध्ये आज आपण इच्छुक आहात, तुमच्या आजूबाजूचे, तुमचे जवळचे, त्यांना वाटतं की तुम्ही उभं राहावं, पण या सर्व प्रक्रियेत आज तालुक्यात कुठे तुमचं नाव येत नाही, याबद्दल काय वाटतं तुम्हाला? आता कसं आहे बघा सर, जिल्हा परिषद निवडणुका आता काही कुठल्याही क्षणी डिक्लेअर होऊ शकतात. बरोबर. 1-2 महिने झाले की निवडणूक आयोगाने हा प्रोग्राम डिक्लेअर केलेला आहे. बरोबर. अगोदर नगर परिषद असेल, महापालिका असतील त्या झालेल्या आहेत. आणि आता मागच्याच आठवड्यामध्ये महानगरपालिका डिक्लेअर झालेली आहे. हो. येणाऱ्या 15 तारखेला मतदान आणि 16 तारखेला निकाल आहे महानगरपालिकांचा. 29 राज्यातील महानगरपालिका डिक्लेअर बरोबर. झालेल्या आहेत. काहींचं म्हणणं आहे की या 8-10 दिवसामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतील बरोबर. असा अंदाज आहे. तर त्यामध्ये आता मी या ठिकाणी जिल्हा परिषद नाणेकरवाडी म्हाळुंगे गटातून इच्छुक आहे बरोबर. आमच्या पक्षातर्फे. बरोबर. तर पक्षाने आता धोरण आखलेलं की बुवा निष्ठावंतांना त्या ठिकाणी न्याय द्यायचं काम पक्ष करणार आहे, ही आम्हाला खात्री आहे. की मी 22-23 वर्षापासून या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये काम करतोय. आमचे मान्य जिल्हा अध्यक्ष असतील, माजी जिल्हा अध्यक्ष असतील, यांच्या माध्यमातून आजपर्यंत मी या ठिकाणी काम केलेलं आहे. पंचकृषीमध्ये अनेक आंदोलनं केल्यात, गावामध्ये अनेक विकास कामं या ठिकाणी केल्यात. मी 2012 ते 17 मध्ये ज्यावेळेस सरपंच होतो त्यावेळेस गावामध्ये मी पाईपलाईनचं काम केलंय, नवीन पाण्याची स्कीम केली, पूर्ण गावामध्ये पाईपलाईन केली, समाज मंदिर केलं, शाळेचं काम केलं, शाळेचं कंपाऊंड असेल त्या कंपाऊंड केलं, शाळेच्या खोल्या केल्यात. त्याचप्रमाणे पशुवैद्य दवाखाना या ठिकाणी श्रेणी क्रमांक 1 आहे आमच्या इथे येलवाडी, तो या ठिकाणी 1.25 कोटीचं बांधकाम केलेलं आहे. मान्य जिल्हा अधिकाऱ्यांची सरकारी जागेतून परवानगी घेऊन त्या ठिकाणी 1 कोटी रुपयाचा दवाखाना त्या ठिकाणी केलेला आहे. जिल्हा परिषद सदस्य आपले किरण शेठ मांजरे साहेब होते, त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी तो श्रेणी क्रमांक 1 पशुवैद्यकीय दवाखाना बांधलेला आहे मोठा 1.5 कोटीचा. आणि माझ्या कार्यकाळामध्ये जवळजवळ मी 4 ते 4.5 कोटीची कामं या ठिकाणी केलेली आहे. आणि विशेष म्हणजे सर्व पक्षीय नेते मंडळींच्या संपर्कात माझे चांगले संबंध, ते सगळे चांगले माझे मित्र आहेत. सर्व पक्षांचा मी निधी आणून या ठिकाणी सर्व बॉडीला सोबत घेऊन 4.5 ते 5 कोटीचा निधी गावामध्ये आणलेला आहे माझ्या काळामध्ये. बरोबर. आता तुम्ही म्हणताय की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तुमचं या ठिकाणी नाव आलेलं नाही चर्चेमध्ये. मी गेले 1-2 महिन्यापासून चर्चेमध्ये आहे, पण अजून निवडणूक आयोगाने पूर्ण प्रोग्राम डिक्लेअर केलेला नाहीये. त्यामुळे मी त्या ठिकाणी थांबलेलो आहे. आणि ज्यावेळेस आमचे जिल्हा अध्यक्ष असतील प्रदीपदादा कंत साहेब असतील, त्याचप्रमाणे माजी जिल्हा अध्यक्ष उत्तर पुणे शरदभाऊ बुटे पाटील असतील, त्याचप्रमाणे माजी अध्यक्ष आमचे शांतारामजी भोसले साहेब असतील, त्याचप्रमाणे चाकण मंडलचे अध्यक्ष आमचे भगवान शेठ मेदनकर असतील, यांच्या माध्यमातून माझा त्यांच्याशी संपर्क झालेला आहे सर्वांशी. तर त्यांनी सांगितलेले आहे की तुम्हाला जिल्हा परिषद नाणेकरवाडी जिल्हा परिषद गटातून निवडणूक जर तुम्ही इच्छुक असताना लढवण्यासाठी, तर तुम्हाला आम्ही भारतीय जनता पार्टीचं एबी फॉर्म त्या ठिकाणी देऊ, कमळाच्या चिन्हावरती तुम्हाला लढण्याची संधी देऊ, असं मला या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष आपले शरदभाऊ बुटे पाटील असतील, शांतारामजी भोसले पुणे जिल्हा उपाध्यक्ष आहेत आणि मंडलाध्यक्ष, आणि त्यांनी सांगितलेलं आहे मला. वरिष्ठांचं असं काही आलं, समाजकार्याची दखल वरिष्ठांनी घेतली का, असं काही तुमच्या कानावर आलंय? वरिष्ठांनी आता पक्षाने तशी दखल घेतलेलीच आहे काय आमच्या नेते मंडळींनी. त्यांनी सांगितलेलं आहे की तुमचं काम चांगलं आहे, तुम्ही प्रक्रियेमध्ये राहा. ज्यावेळेस प्रोग्राम आपला डिक्लेअर होईल, येत्या 2-3 दिवसामध्ये आमच्या मिटिंग घेणार आहेत मंडलाध्यक्ष, त्या माध्यमातून आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्हाला
जिल्हा परिषदेची उमेदवारी लढवायची असेल तर ती तुम्ही लढवू शकताय. पंचायत समिती म्हाळुंगे म्हाळुंगे गटातून निवडणूक लढवायची असेल, खाली महिलेचं तिकीट आहे, ओपन आलेली आहे जागा, आणि वर जिल्हा परिषदला ओपन पुरुष आहे. ते म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी लढायची त्या ठिकाणी तुम्हाला आम्ही संधी देऊ म्हणले. तुम्ही या निवडणुकीला सामोरे जाताना तुमचा अजेंडा काय राहणार आहे? आता जिल्हा परिषदला आणि करवाडी जिल्हा परिषद गटातून मी निवडणुकीला सामोरं जायचं म्हणलं तर मी महत्वाचा मुद्दा या ठिकाणी की ज्या आपल्या गटामध्ये ज्या अडचणी आहेत महत्वाच्या, सर्वात महत्वाचा प्रश्न आहे ट्रॅफिकचा. अंतर्गत रस्ते सगळे खराब झाले आहेत. सुरुवातीलाच आपली चर्चा झाली. हा, ते रस्ते पहिले मी माझ्या याच्यामध्ये आहे, आणि ज्या मूलभूत सुविधा ज्या ग्रामस्थांना लागतात, बरोबर स्थानिक मग लाईट असन, पाणी असन, बरोबर स्वच्छता, आरोग्य विभागाच्या दृष्टीने गावातील स्वच्छता असेल, गटातील स्वच्छता असेल, हे माझ्या प्रामुख्याने मागण्या असणार आहेत. आणि ते काम करण्यासाठी मी त्या ठिकाणी कटिबद्ध राहील. जर मी त्या ठिकाणी उभं राहिलो तर मी त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या बंधू भगिनींच्या त्या याला मी कटिबद्ध राहील येणाऱ्या काळामध्ये. खरं तर निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी पैसा लागतो, यावर आपलं काय मत आहे? नाही तर तसं म्हणणं त्या ठिकाणी अयोग्य बी होणार नाहीये. यंत्रणा आता आजकाल समजा आता खर्च वाढलेला आहे, त्यामुळे यंत्रणेसाठी तुम्हाला खर्च करावा लागतो, पण जो इतर फालतू जो खर्च आहे असा वायपाट खर्च तो त्या ठिकाणी केला नाही पाहिजे. त्यामुळे लोकशाहीला पुढं तिचं वाट निर्माण होऊ शकते असं मला या ठिकाणी वाटतं. जास्तीत जास्त तुम्हाला यंत्रणेला जो खर्च लागतो तेवढा खर्च तुम्ही त्या ठिकाणी केला पाहिजे, ते अपेक्षित आहे. आणि इतर चुकीचा खर्च करून मतदारांना चुकीच्या पद्धतीने लोकशाहीमध्ये घालवणं हे येणाऱ्या काळासाठी घातक असं मला या ठिकाणी वाटतंय. खरं तर यावर उपाययोजना म्हणून काय करता येईल आपल्याला? आता याच्यावरती उपाययोजना म्हणजे कसं आहे बरं का सर, आता आपण लोकशाहीच्या माध्यमातून निवडणुका लढवत असतो. पैसा नाही म्हणून निवडणूक लढवायची नाही का? यावर मत काय आपलं? बरं, यावर समजा नाही तर यावर मात करण्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजे किंवा कार्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे? आता पैसा नाही म्हणून निवडणूक लढवणं नाही हे चुकीचं होईल. पैसा नसला तरी तुम्ही लोकशाहीमध्ये निवडणूक लढवली पाहिजे, हा तुमचा मूलभूत अधिकार आहे. बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही निवडणूक लढली पाहिजे. हार पराजित हे होत असते, तरी समोरच्याकडे पैसे असेल तर आपलं काम आहे, आपली निष्ठा आहे, आणि आपण काम केलेलं आहे तळागाळात. त्या माध्यमातून आपण मतदारांकडे जाऊन आपण विनंती करून आपल्याला विजयासाठी आपण त्यांच्याकडे मत मागितलं पाहिजे. पैसा हे सर्वस्व नाहीये. बरोबर आहे. हे माझं म्हणणं आहे. बरोबर. तुम्हाला जनता जरी यांचे पैसे घेतले मतदानाला, काही यांनी आमिष दाखवलं, तरी सर्वच मतदार त्यांना मतदान करतील असं काही नाहीये. मतदान शेवट कामावरती होत असते, तुमच्या वागणीवरती किंवा तुमच्या कामावरती मतदान होत असते, आणि जनता सुज्ञाने आहे. सर्वच काही पैसा आहे असं जनता म्हणत नाहीये. पैसा घेऊन त्यांना त्या ठिकाणी जनता त्यांची जागा दाखवू शकते लोकशाहीमध्ये. साधारण कार्यकर्ता त्या ठिकाणी निवडून येऊ शकतो. बरोबर, असं मला या ठिकाणी वाटतं. राजकारणात पैसा आणि सत्ता यापेक्षा म्हणजे समाजकार्य आणि निस्वार्थ सेवा यासाठी पुढला संघर्ष काय राहणार आहे तुमचा? तर यामध्ये काम करत असताना पुढं लोकशाहीमध्ये आपण निवडणूक लढवणार आहे. जो काय पक्षाचा आदेश असेल, पक्ष तसं नाही. समजा पैसा आणि सत्ता यापेक्षा समाजकारण आणि निस्वार्थ सेवा ही महत्वाची आहे. बरोबर. यासाठी तुमचा पुढील लढा काय राहणार, पुढचा संघर्ष काय राहणार आहे? नाही, पैसा एक आहे मी या ठिकाणी लोकशाहीमध्ये जास्त मानत नाहीये. आपण जे काम करतो ते आपण करत राहायचंय. जरी आपल्याकडे पैसा नसला, सत्ता नसली, तरी आपल्याला जनतेची समाजाची काम करायची आवड आहे. त्यामुळे आपण पैसा नसला तरी पुढे आपण काम करत राहणार आहे जनतेचं. रस्ते कृती समितीच्या माध्यमातून पुढील काळात तुमची नवीन धोरणे, नवीन कामे काय राहणार आहे? तळेगाव महामार्ग कृती समितीच्या माध्यमातून आमचा एकच उद्देश आहे की तळेगाव चाकण शिक्रापूर जो काही 53 किलोमीटरचा रस्ता आहे तो पूर्ण चांगला चारपदरी, आता सरकारने घोषित केले की 60 कोटी रुपये त्या रस्त्याला देखभाल दुरुस्तीसाठी दिलेले आहेत. तर त्यासाठी आमचा फॉलोअप राहणार आहे की हा रस्ता पहिला सर्वात महत्वाचा होणं गरजेचं आहे. त्यासाठी कृती समिती आणि मी स्वतः या ठिकाणी पुढच्या काळामध्ये संपूर्ण फॉलोअप आम्ही त्या ठिकाणी घेणार आहे, आणि तो रस्ता होईपर्यंत आम्ही थांबणार नाही. आमचा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे तळेगाव महामार्ग कृती समितीच्या माध्यमातून. तरुणांनी समाजकारणात किंवा राजकारणात यावं यासाठी तुमचा संदेश काय राहणार आहे त्यांना? तशी लोकशाहीमध्ये तरुणांनी निवडणुकीमध्ये आलं पाहिजे. बरोबर. आज समाजाला तरुणांची गरज आहे. त्यामुळे तरुणांनी या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीमध्ये येऊन आपण या ठिकाणी लोकशाहीला बळकट करण्यासाठी तरुणांनी निवडणुकीमध्ये आलं पाहिजे. माझं म्हणणं आहे त्यांना आलं पाहिजे. उलट तरुणांची गरज आहे. आज आपण महासत्ता जे म्हणतो, भारत देश आपला महासत्ता आहे, त्यासाठी तरुणांनी या ठिकाणी आलं पाहिजे. तरुणांना आव्हान करेन की तुम्ही या. समाजसेवेच्या मार्गावर चालणाऱ्या
तरुणांना तुम्ही अनुभव सिद्ध सल्ला असा काय द्याल, जे समाजकारणात येऊ इच्छितात त्यांना तुमचा आतापर्यंतचा अनुभव काय सांगाल? आता जे तरुण समजा आता या ठिकाणी लोकशाहीमध्ये निवडणुकीमध्ये किंवा समाजकारणामध्ये येतात येणार तर त्यांनी आहेत भविष्यात. येणार आहे तर त्यांनी जरूर आलं पाहिजे. त्यांना त्या ठिकाणी ऑटोमॅटिक कामामध्ये आल्यानंतर त्यांना ऑटोमॅटिक समाजाची नाळ बांधली जाईल. बरोबर. नाळ बांधली गेल्यानंतर ते ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये रोळलं जातील. मी काही त्यांना असं सांगू शकत नाही की तुम्ही या आणि हे करा ते करा, पण तुम्ही आलं तर चांगलंच आहे. बरोबर. त्यांनी यावं असं माझी इच्छा आहे की तरुणांनी आलं पाहिजे पुढे. तसेच समाजकारणात रोजगार उपलब्ध नसतो. बरोबर. सामान्य कार्यकर्ता ज्यावेळेस येऊ पाहतो त्याने कोणत्या भावनेने काम केलं पाहिजे? त्यांनी समाजामध्ये जर काम करण्यासाठी यायचं असेल तर त्यांनी निस्वार्थीपणे या ठिकाणी आलं बरोबर. पाहिजे आणि समाजाची जेवढी आपल्याला सेवा करता येईल तेवढी आपण त्या ठिकाणी केली पाहिजे. कुठलाही त्याच्यातून काम करत असताना 2 रुपयाची आशा न बाळगता या ठिकाणी स्वतःला झोकून काम केलं पाहिजे. बरोबर. जनता तुम्हाला तुमच्या कामाची पावती देत असते. बरोबर. त्यासाठी जे तरुणांनी या ठिकाणी समाजकारणात आलं पाहिजे. बरोबर. जसं आपण आध्यात्मिक कामामध्ये जातो संप्रदाय वर्गामध्ये, बरोबर. तसं तुम्ही यामध्ये सुद्धा आलं पाहिजे. माझे त्यांना पाठिंबाच असं आलं तर बरोबर. तरुणांना समाजकाराची कधी ना कधी दखल घेतलीच जाते. दखल घेतली जाते आणि समाज घेतो बरोबर. असं. आणि माझ्या म्हणून सांगतो मी आता काम करतोय, पद असू नसू तरी जनता तुम्हाला सर्वत्र बोलवत असते. मी सर्व कामामध्ये त्यांची मदत करत असताय, त्यामुळे तुमचं एक ते स्थान वाढत जातं ऑटोमॅटिक आणि ते बरोबर. समाज वाढवतो. तुम्हाला तुम्ही सांगायची गरज नाही, ते आपोआप होत असतं. ते फक्त तुम्ही काम करत राहा. पक्षाने संधी दिली तर तुम्ही लढवणार निवडणूक? हा, पक्षाने जर संधी दिली, भारतीय जनता पार्टी, आमचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा उत्तर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीपदादा कंद असतील आमदार साहेब, परत माजी जिल्हा अध्यक्ष शरद बाबुटे पाटील असतील आणि माजी तालुका अध्यक्ष शांतारामजी भोसले साहेब असतील आणि मंडल अध्यक्ष भगवानजी पोकरकर साहेब असतील आणि आमचे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे महाराष्ट्र प्रदेशचे सचिव रघुवीरजी शेलार असतील, त्यांनी जर पक्षाचं तिकीट मला या ठिकाणी दिलं तर मी दोन्हीपैकी कुठलीही एक इलेक्शन या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या चिन्हावरती या ठिकाणी मी लढवायला इच्छुक आहे. जर पक्षाने जर उमेदवारी दिली नाही तर तुम्ही हा पक्ष लढवणार का? नाही, आता कसं आहे, पक्षाने जर उमेदवारी दिली नाही तर त्यानंतर आम्ही सर्व कार्यकर्ते बसून वरिष्ठ नेते मंडळींचे आम्ही त्याच्याविषयी खुलासा करू. बुवा आम्ही एवढ्या दिवस झाले या ठिकाणी 25-26 वर्ष आलं, मी एक निष्ठ कार्यकर्ता आहे. आमच्या इथं या ठिकाणी एलवाडी गावामध्ये 25 जणांची टीम आहे आमची, भारतीय जनता पार्टीची शाखा खोललेली आहे. बरोबर. आणि आता माझ्या उपाध्यक्ष पद आहे मंडलचं आणि ग्रामपंचायत राज अध्यक्ष मंडळ केलेलं आहे मला आता. त्यामुळे पक्ष आम्हाला संधी दिला अशी मला खात्री आहे या ठिकाणी, मला आणि आमच्या कार्यकर्त्यांना. अचानक तुम्हाला सांगितलं की तुम्हाला निवडणुकीला सामोरं जायचं तर तुमची तयारी काय आहे आता तयारी म्हणजे समजा पक्षाने अचानक जरी सांगितलं आम्हाला तर आम्ही त्या ठिकाणी आपलं काम चालूच आहे. पूर्ण नाणेकरवाडी जिल्हा परिषद गटामध्ये मी इच्छुक आहे, सर्वांना कळलेलं आहे. एवढं जे जोरात काम करायचं तेवढं अजून आम्ही चालू केलेलं नाहीये, कारण पक्षाचं काय होतं, ऐन वेळेस उमेदवार बदलला जातो. बरोबर. हा उमेदवार घ्यायचा का पक्षातला तो घ्यायचा, मग अचानक आपण काम करून अचानक आपल्याला थांब मानल्यानंतर ते मतभेद न होण्यापेक्षा या ठिकाणी आपण पक्षाचा आदेश घेऊनच आपण पुढे जावं, हे माझं उद्दिष्ट आहे स्वतःचं. पक्षाने आपल्याला आपण मागणी केलेलीच आहे आणि पक्षाने नेते मंडळींनी सांगितले की तुम्ही कार्यरत राहा. 2-4 दिवसांच्या मतदारापर्यंत पोहोचलेले आहात का? तसं मी समाजकारणाच्या माध्यमातून पंचक्रोशीमध्ये तर पोहोचलेलोच आहे. बरोबर. राहिला खाली फक्त 1-2 गावाचा विषय राहील आपला, तर त्या गावामध्ये सुद्धा हे तळेगाव चाकण महामार्ग कृती समितीच्या माध्यमातून समाजकाम करत असताना त्या भागामध्ये आपण पोहोचलेलो आहे. त्यामुळं 60-70% मी पोहोचलेलो आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो आपल्याला. ज्यावेळेस पक्षाने आम्हाला सांगितले की तुम्हाला आता उमेदवारी दिलेली आहे, पंचायत समिती गणाची असेल किंवा जिल्हा परिषद असेल, एकदा आम्हाला शिक्कामोर्फत केला की मी त्या ठिकाणी मग रोजच त्या ठिकाणी प्रचाराला सुरुवात करणार, पूर्ण प्रचार चालू करणार. खरं तर सर्वांचं लक्ष आपल्या नाणेकरवाडी माळुंगे गटावर आहे. सर्वात प्रचित म्हणलं तरी चालं ना, बहुचर्चेतला बरोबर जिल्हा परिषद गट. याच्यात तिरंगी चौरंगी नेमकी कशी निवडणूक होईल, तुमचा अनुभव काय सांगतो? आता नाणेकरवाडी माळुंगे जिल्हा परिषद गट हा ह्या गटामध्ये आपल्या पूर्ण तालुक्यातील जे इतर गट आहेत हो त्या गटांपैकी या गटामध्ये सुरुवात होणार आहे. कारण या ठिकाणी विद्यमान आमदार असतील, बरोबर, बाबाजी शेटकाळे पाटील असतील, त्याचप्रमाणे माजी आमदार दिलीपांना मोहिते पाटील असतील आणि राष्ट्रवादी यांचं या ठिकाणी पहिल्यापासून वर्चस्व राहिलेलं आहे. बरोबर. त्यामुळे त्या
ही लढाई अतिशय सुरक्षेची होणार आहे. बरोबर दुरंगी सगळ्यांचं चाललेलं आहे प्रयत्न की बा दुरंगी या ठिकाणी लढाई व्हावी. बरोबर माझा अंदाज आहे दुरंगी या ठिकाणी लढाई होत नाहीये, कारण इतर ठिकाणी सर्वच पक्षांच्या युती असेल किंवा आघाडी असेल झालेली नाहीये. त्यामुळे आपल्या खेड तालुक्यामध्ये सुद्धा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जर युती झाली नाही तर या ठिकाणी तिरंगी किंवा चौरंगी होण्याची शक्यता मला तरी वाटते होईल, असा माझा अंदाज आहे. आणि ती एकदम सुरक्षेची लढाई होईल. काही काळ हा गट जरी याची आता रचना बदलली असली तरी काही काळ हा शिवसेनेचा बाला किल्ला राहिलाय. म्हणजे सुरेशभाऊ गोरे त्या माध्यमातून किरण शेट मांजरे हे काही काळापूर्वी निवडून आले. त्याच्या आधी हा राष्ट्रवादीचाही बाले किल्ला होता. या ठिकाणी राष्ट्रवादीचे वलय होतं किंवा त्यांची ताकद होती. राष्ट्रवादीचे नेते यातून निवडून गेलेले आहेत. आणि आता तुमचा भाजप पक्ष म्हणजे आता इथं बीजरोपण करतोय. आता सध्या इथे कोणाचं खातं खोललं जाईल? अतिशय संवेदनशील प्रश्न आहे. नाही, आता जिल्हा परिषदेमध्ये नाणेकरवाडी जिल्हा परिषद गटामध्ये अतिशय सुरक्षेची लढत होत असताना या ठिकाणी इच्छुक उमेदवार भरपूर आहेत. बरोबर 5 ते 6 इच्छुक उमेदवार या ठिकाणी आहेत. प्रत्येक पक्षाचा उमेदवार या ठिकाणी इच्छुक आहे. मग युतीचा असन आघाडीचा असन तर या ठिकाणी माझं वैयक्तिक मत आहे की दोन्ही आमदारापैकी या ठिकाणी उमेदवार निवडून येऊ शकतो. एक जनतेचा कल म्हणा किंवा माझा पक्ष अभ्यास म्हणा. म्हणून नाही किंवा माणूस हा, म्हणून माणूस म्हणून निवडून येऊ शकतो. पण या ठिकाणी पहिल्यापासून आपण पाहतोय शिवसेनेचा बालेकिल्ला या ठिकाणी मानला जातो. बरोबर स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे या ठिकाणी आमदार झाले. आमच्या गटामध्ये 3 वेळा ते निवडून आलेले आहेत जिल्हा परिषद सदस्य. त्याच्या आधी राष्ट्रवादी त्याच्या आधी राष्ट्रवादीचे आपले अरुणाताई खराबे असतील. बरोबर हे सर्वजण त्या ठिकाणी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा बालेकिल्ला मानलेला आहे. काय आजपर्यंत म्हणलं तरी या ठिकाणी वावगं ठरणार नाही, कारण ती परिस्थिती आहे. त्यांनी कामं केल्यात, वेळ दिलाय, त्यामुळं त्यांना लोक मानतात. पण आता या पैशाच्या आणि या सर्वच रणधुमाळीमध्ये कोणचा उमेदवार निवडून येईल आज आपण या ठिकाणी सांगू इच्छित नाही. पण राष्ट्रवादी किंवा शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणी निवडून येऊ शकतो असा अंदाज आहे जनतेचा. त्यामध्ये आता दोन्ही विद्यमान आमदार काय करतात याच्यावरती ते ठरण सगळं गणित. बरोबर धन्यवाद. तिरंगी ते चौरंगी लढाई होईल असं मला या ठिकाणी वाटतं. वेळ दिला त्याबद्दल सत्यविचारातर्फे आपलं मनोपूर्वक आभार. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार.in न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार.in न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.